हॅलो, आम्ही कीर्ती एकता. आमच्या खमंग संगिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. याआधी आपण उकडीचे मोदक बनवले होते. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की जरूर पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे आमच्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग आज आपण खास खव्याचे मोदक कसे बनवायचे हे पाहूयात. सर्वात आधी 1 कप खवा घ्या आणि एका पॅनमध्ये 1 चमचाभर तुपामध्ये तोचा खवा छान परतून घ्या. खवा मंद आचेवर साधारण 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं. मग नंतर तो काही वेळाने मेल्ट होतो. ज्यावेळेस खवा मेल्ट होतो त्यावेळेस अर्धा कप मिल्क पावडर त्यामध्ये टाकायची आणि पुन्हा एकदा मिल्क पावडर आणि खवा एकत्र करून घ्यायचा. पुन्हा हे मिश्रण साधारण 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. त्यावेळेस हे थोडंसं घट्टसरपणा त्या मिश्रणाला येतो. नंतर त्यामध्ये अर्धा कप साखर टाकायची. हे सर्व साहित्य टाकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की चमचा कंटिन्यू फिरवत राहायचा. आता साखर टाकल्यानंतर साखर थोडीशी मेल्ट होऊ द्यायची. ज्यावेळेस साखर मेल्ट होते त्यावेळेस एक थोडंसं दूध टाकायचं म्हणजे 1/4 कप दूध टाकायचं. दूध टाकल्यानंतर ते मिश्रण चांगलं मऊसर होतं. आता पुढे इलायची पावडर आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स ठेवून द्यायचे. ते गार्निशिंगसाठी ठेवायचे. नंतर त्यामध्ये थोडंसं केसर हे टाकल्यानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायचं. परतत असताना मिश्रण हे गुळगुळीत होतं आणि थोडंफार घट्ट होतं. त्यावेळेस गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये थंड व्हायला हे मिश्रण काढून घ्यायचं. साधारण 10 मिनिटांमध्ये हे मिश्रण थंड होतं. त्यानंतर थोडा तुपाचा हात घ्यायचा आणि पुन्हा ते कणिक मळल्यासारखं चांगलं मिश्रण मळून घ्यायचं. आणि त्याचबरोबर मोदकाच्या साच्याला सुद्धा तूप लावून घ्यायचं म्हणजे मोदकाचं सारण त्याच्यामध्ये चिकटणार नाही आणि मोदकाचा आकार छानपैकी बाहेर येईल. आता या मोदकाच्या सारणामध्ये खव्याचं सारण भरायचं आणि हलक्या हाताने दाबून घ्यायचं. आणि नंतर मोदकाचा साचा उघडला की सुंदर असे दूध पावडरचे खवा मोदक तयार होतील. हे मोदक बनवताना उकड काढायची गरज नाही आणि करायला एकदम झटपट होतात. आणि त्याचबरोबर लहान मुलांना तर हे मोदक खूपच आवडतात. हे खव्याचे मोदक दिसायला इतके सुंदर आणि खायलाही तितकेच छान लागतात. हे असे खव्याचे मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी खूप खास आहेत. चला तर मग ह्या खव्याच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.